नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती लिहिलेली आहे वासुदेव पाटील यांनी. कथेचं नाव आहे मावळती. सूर्य सोनू सुताराच्या मळ्यातील भल्या मोठ्या वडाच्या झाडाआड कल्ला. तसा मळ्यात दुपारपासून थांबलेल्या मदनप्पानं विहिरीच्या हुड्याचा आधार घेत काठी टेकत मळ्यातून घराकडची वाट धरली. त्यांना माहीत होतं आता लवकरच झापड पडेल. पाय लंगडवत लंगडवत त्यांनी नदी पार करत पैलकाट धरला. डोक्यातील विचारांचं काहूर थांबता थांबत नव्हतं. लालिमा पांघरलेला सूर्य वडाच्या पानातून डोकावत असला तरी त्याच्यात आता उद्यापर्यंत तरी उगवण्याची ताकद नाही हे त्यांनी हेरलं. त्यांना आपली गत ही या सूर्यासारखीच झाली आहे याची जाणीव झाली व त्या जाणीवेनं आपण जगण्यासाठी किती मजबूत व मरण्यासाठी असहाय्य झालोय यानं अधिकच पोटात गिड्डा पडला. आज परतायचंच नाही हे ठाणून आलो तरी विहिरीनं आपल्याला कवेत घेतलंच नाही की आपणच. विमान आपल्याला पुरतं बांधून ठेवलेलं आहे. सकाळी मळ्याच्या धारेवरनं मोहन कासाराच्या खलाटीच्या मळ्यातील चिंचेचं झाड तरण्या केशरी किरणाच्या सूर्यानं थोपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी साऱ्या रानात प्राण फुंकत सूर्य वर येतो. मात्र मावळतीला सोनू सुताराच्या वडाचं झाड सूर्याला पामकूच देत नाही. तसंच उमेदीला आपण साऱ्या संकटांचा सामना करत संसार उभा केला, पण आता त्याच संसारानं उतरत्या वयात आपल्याला झाकाळण्याची तयारी चालवली आहे. गाव आलं. रानात गेलेली गुरं लाल पिवळा धुरळा उडवत गावात शिरत होती. नदीकडनं दूर आटत चाललेल्या धरणावरनं टिटव्या बगळे किलकिलत आकाशात घिरट्या घालत रात्रीचा ठाव जवळ करण्याची तयारी करत होते. काशीबाचा रामू कापलेल्या गव्हाचं ट्रॅक्टर खळ्यात नेत होता. सीताबाची सून हातात बादली घेऊन म्हशीची धार काढण्यासाठी खळ्यात जात होती. मदनप्पानं मारुतीचा चौक गाठला आणि गावातील खांब्याचे लाईट उजळले. तो समोरून येणाऱ्या सखानं मदनप्पास रामराम घातला. पण मदनप्पा आपल्याच तंद्रीत आपल्या राहत्या घरामागील गोठा जवळ करत होता. पुढे महादेवाच्या मंदिरात दिवा चढवायला आलेल्या पोरांनी पारावरच खेळ मांडत गलका चालवला होता. गोठ्यात शिरताच विमलाजीनं इतक्या उशिरा पावे तू कुठे होता पुच्छा केली. मदनप्पानं मोरीत हातपाय धुत मळ्यात इतकंच तुटकं उत्तर दिलं. 3-4 वर्षापासून मळ्यात कधीच पाय न ठेवलेला मदनप्पा आज मळ्यात अख्खा दिवस कसा यानं विमलाजीचं काळीज चर्र झालं. विमलाजीनं घासलेटचा दिवा लावला. त्याची येऊ पाहणारी काजळी चाळवत सुखानं नाही जगू देत तर निदान सुखानं तरी मरू दे बाबा मनोमनी आळवणी केली. एरवी तेरवी ती वाळावला नसली तरी काहीच फरक पडला नसता, कारण त्यांना आता अंधारच अधिक जवळचा वाटत होता आणि आज तर नभात चंद्र होता व त्याचा उजेड थेट गोठ्यात येत होता. त्याला अडवायला काहीच नव्हतं. आज पहाटेच गोठ्यात पुढचं व उत्तरेकडचं भिताड पूर्ण पडलं होतं. पण दोघांचं नशीब चांगलं की वाईट देव जाणो, पण भिताड बाहेरच्या बाजूनं धसलं होतं. जर ते मध्ये गरगटलं असतं तर मदनप्पा व विमलाजी दोघे झोपेतच गाढ झोपले असते. पण तरी मदनप्पाला तेच वाईट वाटत होतं की भिंताड बाहेर का पडलं. हातपाय धूत मदनप्पा कोपऱ्यातल्या मोडक्या बाजेवर बसला. बाजेनेही कुंच कुंच आवाज करत त्याचीही अखेरची चालू असल्याची जाणीव दाखवली. आज डब्बा येणारच नाही त्यांना दोघांना खात्री होती. एरवी दररोज डब्बा येत नाही तर सकाळच्या प्रसंगानं चवताळलेली सून आज पाठवणारच नाही याची मदनप्पास पक्की खात्री होती. आज मला भूक नाही. दुपारी मधानं बळजबरीनं मळ्यातच जेवू घातलं. घरातला डबा नको मागवू काल रात्रीपासून न जेवलेल्या मदनप्पानं सांगितलं. पण मला भूक लागली आहे. डब्बा जाऊ द्या, दुकानातनं काहीतरी आणा विमलाजीनं विनवणी केली. मधा दुपारी मळ्यात गेलाच नाही. तो आपल्याच जवळ होता म्हणून मदन आपल्यासाठी विमलाजीनं जुन्या मडक्यातच कधीही ठेवलेली 5ची नोट काढून दिली. आप्पा नोट घेत उठले आणि दुकानातून चुरमुरे डाळ्या आणल्या. दुकानदार आत्मारामनं सकाळीच कुरबूर व मदन आप्पाची गत नाही असल्याचं 5 रुपयापेक्षा कितीतरी जास्त पटीनं चुरमुळे व डाळ्या दिल्या. मदनप्पा आणि आजीनं तरी रात्रीच्या 9 पर्यंत डब्याची वाट पाहिली.
पण डब्बा आलाच नाही. दोघांनी हुंदका दाबतच चुरमुरे खाल्ले. आज विमल आजीनं स्वतः आप्पास खाऊ घातलं. ते पाहून आप्पा मनातल्या मनात, विमले तुझ्या वचनात अडकलो ग, म्हणून आज परत आलो, नाहीतर एव्हाना हा मदन आज विहिरीच्या तळाशी राहिला असता, म्हणत चुरमुरे घशात उतरवत होता. त्यांना जगण्याच्या लग्नानंतरची ती रात्र आठवली. दोन्ही मुलांचं लग्न झालं, घर झालं, शेतात आबादानी म्हणून लाडात घेत, विमे आज तू काहीही माग, मी नाही म्हणणार नाही, तू मला आज जीवनात भरभरून दिलंय ग. खरंच मागू? मग आधी वचन द्या, जे मागेन ते देणार. दिलं वचन. बघा, जीवनात सारं मिळालं मला. आपणाकडून आता एकच इच्छा आहे, मला सुवासिनीचं मरण यावं व तुमच्या खांद्यावरनं माझी अखेरची वारी व्हावी. बस, काही नको मला अजून. विमलच्या या बोलण्यावरती मदनरावांनी ओठावर हात ठेवत, आजच्या या सुखाच्या घडीला हे काय अभद्र बोलणं विमा, असं म्हणून टोकलं. बघा, आधी हो म्हणा, वचन दिलंय. विमे, विधात्यानं कुणाच्या भाळी काय लिहिलंय हे कुणास कळलं आहे का कधी? आणि या वचनामुळे आज आप्पा सकाळच्या प्रसंगानंतर मनाशी विहीर जवळ करायचं पक्क ठरवूनही आप्पा माघातले होते. विमला आजीला गलबलून आलं. आजीनं मनाशीच काही ठरवलं. आपल्यामुळे मानी नवऱ्याची किती अवहेलना होते यानं त्यांनी पक्क ठरवलं. मदनरावास झोपवलं. मागे गोठ्यात गाई, बैल, गव्हाणीतला चारा पोटात बक्काबक्का ढकलत निवांत रवंथ करीत होत्या. दिवा मलूलपणे ठणठणत होता. उन्हाळ वाळा पडलेल्या भिंताडाकडनं भरा 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 वाहत होता. त्यानं पहाटे पहाटे मदन आप्पास झपकी लागली. संधी साधत विमल आजीनं चोर पावलानं धडपडत उठत गोठ्याकडे परसदार गाठलं. मावठीच्या घोडक्यातलं अडकलेल्या दांडीला धरधरत्या हातानं दोर अडकवला. भोरभोट्या झपकीतलं उठताच मदन आप्पा विमा कुठं गेली पाहत मोठा झांबलू लागले. तोच हडकुळ्या देहाला झुलता झुला दिसताच आप्पा कोसळले. विमे, खरंच लक्ष्मी का तू सुवासीन जायला निघालीस? सून जमकन्नाचे नाटकी हंबरडा फोडत झुलता झुलता झुला उतरवून राहत्या घरात आणला. खांद्यावरती विमेला पोचवण्याचं वचन दिल्यानं नाईलाजानं मदन आप्पास राहत्या घरात जावंच लागलं. मोठा मुलगा रमन परिवारासहित 5च्या सुमारास पुण्याहून येताच विमेला आंघोळ घालून घरात मधानं आप्पास उठवलं. मधा, पोरा, तुझ्या मालकिनीची तीव्र इच्छा होती. चल पोरा, माझ्या खांद्यावरनं तिला अखेरच्या वेळीस वारीला पाठवायचंय. आप्पा, शहाणे सवरते ना तुम्ही, मग धीर द्यायचा सोडून तुम्हीच. नदी घाटावरती जिभल्या वाटत अग्निज्वालांनी विमल आजीला कवेत घेतलं. सुटली ग बये तुझ्या वचनातून, आता मी मोकळा आहे माझ्या वाटेला जायला, म्हणत मदन आप्पानं मनात उभ्या जन्माचा आक्रोश मांडला. रात्री अनिच्छेनं भाकरीचा कोर तुकडा ढकलला. उष्ट तोंड करताना आप्पांना विमल आपणास काल शेवटचे चुरमुरे भरवल्याचं आठवलं आणि त्यांच्या हातात पाणी घेत अंगणातला कोपरा धरला. 10 दिवस त्यांनी कसेबसे काढले. रमन, जगन, सुना आईचं कार्य पुरं करण्याआधीच मरत भाग शेतीची वाटणी कशी करायची याचं गणित मांडत होते. एरवी तेरवी जगणं ते खात होते, पण तरी रीतिरिवाजाला तिलांजली देत बाप हयात आहे याचं भान सोडत ते सोपस्कार आधी पार पाडत होते. मदनरावांना आपल्या संसारातून आपल्या पोरांनी जितेपणी कसं उठवलं हा सारा पट आठवू लागला. मोठा रमन पुण्यातील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर होता. जगनचं लग्न होताच आपली जमापुंजी विमलच्या आजीच्या अंगावरचं सोनं सारं मोडत आप्पांनी पुण्यात टोलेगंज बंगला बांधून दिला. पण उतारवयात आप्पा आणि आईसाठी बंगल्यात जागाच मिळाली नाही. मोठ्या फुशारकीनं आईबापास घेऊन गेल्यानंतर सुनेनं काही दिवसातच सडोकी पळव करून सोडलं. रमननं त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. आप्पा आजीनं घरचा रस्ता धरला. कसंही असलं तरी जमानं निदान खाऊ तरी घालेल या आशेनं ते गावात परतले. पण जगण्याचं रखमेनं जखमेवरती मीठ चोळत त्यांची रवानगी गोठ्यात केली. उमेदीनं मदन आप्पांनी विमलताईला मोठ्या हौसेनं हे राहतं घर बांधलं होतं.
खोल्या किती व कशा काढायच्या, देवघर कुठे, न्हाणीघर कुठे, भिंतीला कुठं किती खुंट्या, भिंतीत कपाटं कशी काढायची, सारं बयावजान आणि हारिखानं विमलाताईनं आखणी करून दिली होती आणि तसंच हे घर बांधलं गेलं होतं. पण त्यांची रवानगी मात्र गोठ्यात मुक्काम त्यांचा हलवला गेला. आप्पा संतापानं विमलला गाव सोडायला विनवू लागले. पण या वयात कुठं जायचं, पोटाची खळगी भरायची कशी, याचं भान असणारी विमल आजीनं आप्पा शांत करत समजावत कसं तरी त्यांना तिथेच ठेवलं. गोठा का असेना पण गावच्या पंढरीतच राहायचं विनवलं. पण जमण्याची रखमा गोठ्यात काढूनही जेवणाचा डब्बा देईच ना. तरी कुतर ओढ सहन करत आप्पा आजी कुत्र्यागत जीनं सहन करत राहू लागले. पावसाळ्याच्या शेवटी गोठ्याच्या भिंती सुटू लागल्या. त्या पाहून आप्पानं एक दिवस जगन्नास विनवलं. जगनं पोरा, गोठ्याच्या भिंती सुटल्या आहेत रे, झोपाधनी पडल्या तर भीती वाटते रे, तेवढ्या काढून घालून तरी देशील. मदन आप्पास वाटत होतं की भिंती पाहून पोरगं राहत्या घरात राहायला बोलवेल. पण जगननं भिंती पाहत काय पडणार नाहीत अजून, पडतील तेव्हा पाहू सांगत वेळ मारून निघून गेला. पावसाळा संपला. भिंतींचे तडे वाढतच राहिले. मध्यंतरी जगण्याने सासू सासरे आले. महिना झाला तरी मुक्काम हलेना. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रखमानं जगनाला टॉयलेट बांधायला लावलं. आप्पांनी बांधकामाचं काम चालू असताना जगण्यास कामातच काम भिंतीही बांधण्यास पुन्हा विनवलं. रखमाचं पित्त खवळलं. चालले गोठ्याच्या भिंती बांधून गोवऱ्या मसण्यात गेल्या तरीनी नवीन घराची हौस करतात. पडली तर पडली भिंत, आता कुठे कंस लागणार आहेत, आणि राहायचं तर आपलं राहा, नाहीतर गावच्या मंदिरात जाऊन मुक्काम करा. आप्पा आजीला तर हे ऐकून मेल्याहून मेल्यागत झालं. आप्पांनी त्या व्याहासमोर पाणउतारा होताच अगतिकतेनं जगनकडे पाहिलं. जगनच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. आप्पा आणि आजी वर्मी घाव बसल्यागत मुकाट्यानं गोठ्यात शिरली. रात्री झोपताना विमलाई आप्पास म्हणाली, का हो आपणास एक मुलगी असायला पाहिजे होती, का अडल्या नडल्या वेळी आपल्याला राहता आलं असतं म्हणून. आप्पाच्या ह्या बोलण्यावरती विमलाई व आप्पा एकमेकांना बिलगत रडायला लागले. 2 दिवस उपास घडू लागले. कधीतरी मध गुपचूप डब्बा घेऊन येई. मधा आप्पाकडे सालगडी म्हणून राबला होता. त्या काळात विमलाई आप्पाला माया करत होती. त्याचे उपकार तो पडत्या काळात फेडत होता. पण रखमाला ते कळताच त्यांची बदनामी करतात म्हणून मधा देखील सासू सासऱ्यांशी कडाक्याचा वाद घातला व मधाशीही हमरीतुमरी केली. त्या दिवसापासून मधाही येण्यास कचरू लागला. पण तरीही तो आप्पांना गुपचूप घरी बोलावून जेवू घाली आणि गुपचूप नजरेत येणार नाही अशा रीतीनं विमलाईच डब्बाही देई. कसं तरी दिवस काढणं चालू होतं. जगणं तर ढुकूनही बघत नव्हता. तीच गत रमणचीही होती. अखेर भिंती ढासळल्या, पण त्या बाहेरच्या बाजूंनी म्हणून जीव तरी वाचला. आवाजानं गर्दी गोळा झाली. जो तो रखमा व जगन्यास बोलू लागला. तोच रखमानं नाटक करत ही माणसं आमच्या जीवावरच उठलीत, यांना आम्ही नकोच असं नाटक करत अंगावर घासलेट टाकत कांगावा केला. त्यानं जमण्या खवळला व तो आप्पांवर धावून गेला. आप्पांवर हात टाकला. आप्पांचा देह मारानं नाही पण पोटच्या पोरानं हात उचलला. आयुष्यात कमावलेल्या इज्जतीचं खोबरं झालं या विचारानं थरथरू लागला. मधा आडवा पडला तरी जगणं मागं सरकू लागला. मधा सोड, त्याला मारू दे, त्याला जन्माला घातलं, या अपराधाची मला सजा मिळालीच पाहिजे. आप्पा आसव गाळत थरथरू लागले. जगणं निघाला. गर्दी लागली. आप्पा आणि विमलताई शांत करून मधाई घरी गेला आणि आप्पांनी मळ्याची वाट धरली. पण विमलताईचं वचन आडवं आलं आणि आप्पा परतले. आप्पा सारं आठवताच विमलेच्या आठवणीमध्ये अंधारात रडू लागले. 10वं 13वं तर्पण झालं. विमलताईच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही. आप्पा काय समजायचं ते समजले. असाही ते वचनातून मुक्त झालेच होते. सकाळी रमण पुण्याला परतताना आप्पासोबत येण्याचं सांगू लागला. पण तोच घरातून मोठ्या सुनेनं दरडावत सुनावलं, अहो आप्पांना कशाला आपल्यासोबत नेताय, ते इथेच बरे. संयमाचा बांध फुटला होता. तो महत्प्रयासांनी आप्पांनी दाबला. रमण गेला आणि रखमानं तोंड उघडलं. पाहिलं, निदान आम्ही गोठा तरी ठेवलाय. आप्पानं काठी घेतली आणि आकांतानं भरल्या हृदयानं गोठ्याची वाट धरली. 13वं झालंच होतं. राहत्या घरी राहण्याचं प्रयोजन संपलं होतं. संध्याकाळ होताच गोठ्यात अंधार पसरला.
आप्पा दिवा लावायला उठू लागताच विमलेच्या आठवणीनं गलबलले. पाणी पिऊन ते गाव झोपण्याआधीच वाट पाहू लागले. 11 वाजले. आप्पांनी पायात चप्पल अडकवल्या, काठी घेतली. एक वेळ गोठा मागच्या बाजूनं राहत्या घरावर नजर टाकली व वाट धरली. मधाचं घर लागलं. आप्पांनी मधाची भेट घ्यावीशी वाटली, पण उगाच मोह उत्पन्न होईल नि मग पुन्हा रखडणं नकोच म्हणून महादेवाचा पार त्यांनी मंदिर ओलांडून घेतलं. वतनाच्या मारुतीचं दुरूनच दर्शन घेत आप्पा 4-5 किलोमीटर दूर नदी घाटाकडे निघाले. पहाटेपर्यंत ते घाटावर पोचले. घाटाजवळच नदी बॅरेज बांधून पाणी अडवत होते. पुढच्या गावांनी उन्हाळ्याची पाणी टंचाई भासत होती म्हणून बॅरेजवर 2 खिडक्या उघडल्या होत्या. जवळच घाटावरती विमलेला जाळलं होतं. त्या जागेवरच कुणाचं तरी प्रेत जळत विझण्याच्या वाटेवर होतं. आप्पा बॅरेजच्या पुलाखाली चढले आणि चप्पल व काठी ठेवली. घाटाकडं पाहत, विमले आलो ग म्हणत पाण्यात उडी मारली. 2 दिवसांनी मधानं विमलाजीला जाळलं होतं. त्या घाटाजवळच वाहत्या धारेच्या काठावर तरंगणारं आप्पांचं प्रेत हुडकलं. कशी वाटली तुम्हाला कथा? अशाच कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.